नमस्कार मंडळी, माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी अंड्याची भाजी, ती पण गावरान पद्धतीने। आज इथे ही भाजी मी बनवलेली आहे, तर सोबतच भाकरीसुद्धा बनवली आहे। तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। खूपच सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला असे अन्नपदार्थ बनवून दाखवत असते। अशा साध्या सोप्या टिप्स वापरून खूप छान असे आपले अन्नपदार्थ किंवा भाज्या होतात, असे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर या पाहायला भेटतील। तर मैत्रिणींनो, प्रथम मी अंडे उकडून घेतले आहेत व अंड्याला अशा प्रकारे काप करून घेतले आहेत। त्यानंतर इथे लाल तिखट घेतला आहे, घरात जो आपण लाल तिखटचा मसाला असतो तो इथे घेतलेला आहे। त्यानंतर कच्चा मसाल्याची पावडर घेतली आहे, धना पावडर घेतली आहे आणि हळद पावडर घेतली आहे। सोबतच थोडासा मटण मसालासुद्धा घेतला आहे। आता इथं लसूण, खोबरं आणि मीठ मी इथे खलबत्त्यामध्ये छान वाटून घेतलं होतं। याचं कारण मैत्रिणींनो, मी मिक्सरमध्ये का वाटलं नाही, तर मिक्सरपेक्षा खलबत्त्यात जर आपण वाटण वाटलं तर खोबऱ्याचं छान असं तेल सुटतं आणि लसूण आणि खोबऱ्याची चव ही भाजीला अप्रतिम येते। आता लसूण आणि खोबरं तेलामध्ये थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर जे सर्व मसाले घेतले होते ते मसाले टाकून यामध्ये परतून घेतले। आपल्याला लगेचच इथे कोथिंबीर टाकून परतून घ्यायची आहे। कोथिंबीर वरून टाकली तरीसुद्धा चालते, परंतु फोडणीमध्ये जर कोथिंबीर टाकली तर भाजीला अजून छान चव येते। आता त्यानंतर आपल्याला उकडलेले जे अंडे होते ते यामध्ये टाकून या वाटणामध्ये छान असे 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला सर्व मसाल्यांची छान टेस्ट आहे अशीच राहते। त्यासाठी आपण मटणाची भाजी किंवा अंड्याची भाजी किंवा कोणत्याही जर भाज्या बनवल्या तर त्यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान चव राहते। तर त्यासोबतच इथे मी ज्वारीचं पीठ अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये कालवून यामध्ये थोडंसं टाकून घेतलं आहे। सोबतच चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।